नमस्कार मित्रांनो, बघा आपण पाड्यामामा इकडे आल्यानंतर इथं घोटीजवळ खूप मोठं इगतपुरी तालुक्यातलं हे जे धरण आहे, या धरणाचं नाव आहे दारणा धरण. नांदगाव जवळ असणारं हे दारणा धरण. बघा, तुम्हाला याचं पाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, याचा हा बंधारा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप मोठं धरण आहे हे. ह्या धरणाला जवळजवळ 52 मोऱ्या आहेत. कधी आले तर ह्या धरणाला अवश्य भेट द्या. बघा, पाहण्यासारखं खूप सुंदर असं हे धरण आहे. इथं वरून आपल्याला फिरण्यासाठी परमिशन पण भेटते. बघा, हे असं दगडाचं बांधकाम आहे. हे पूर्ण असं आणि याला 52 मोऱ्या आहेत. आम्ही धरणाच्या वरती आहे. हे पाणी समुद्रासारखं खूप लांब दिसतंय. दारणा धरण नांदगाव ते घोटीपर्यंत याचं पाणी पसरलेलं आहे. हा धरणाच्या खालचा तळाचा परिसर आहे. हा बघा, हा धरणाचा तळाचा परिसर. तर असं हे धरण आहे. बघा, हे पहा, इथं मामा उभे येते. आता पाऊस यायला झाले, आम्हाला निघायचं आहे घरी. हे बघा, इथं खाली आमची गाडी लावलेली आहे. हा इकडून बघा, हे आबाळ बिबाळ आलेले आहे. हा खालून रस्ता येतो, हा रस्ता येतो वाडीवर आहे, तर अंजनेरी त्र्यंबकेश्वरवरनं. बघा, इथं खाली ह्या मोरे आहेत ते पाणी सोडण्यासाठी. हे अशा प्रकारचे धरण आहे. धरणाचं नाव आहे दारणा धरण, नांदगाव धरण. हे बघा, पुन्हा एकदा पाणी दाखवतो तुम्हाला. हे बघा, याच्यामध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जाते. मासेमारी खूप मोठमोठे मासे पण आहेत याच्यामध्ये. तर असं हे धरण आहे. मामा इथं भेटायला आले होते, तर मामा पण येते. हे बघा, नमस्कार मंडळी. लई ऊन लागले मग जरा डोक्याला बांधलेले. चला आता आपली मोहरी जायची आपल्याला आता टाकेजकड. जरा थोडं धरणामध्ये फेरफटका मारला. चला मित्रांनो, राम राम.